नांदेड येथे राज्यस्तरीय योगासन प्रतियोगिता पार पडली। यामध्ये महाराष्ट्र पूर्व 18 जिल्ह्यांमधून 288 स्पर्धक तर नागपूर जिल्ह्यातील 16 स्पर्धक सहभागी झाले होते। योग ऋषी परमपूज्य स्वामी रामदेवजी महाराज व आचार्य बाळकृष्ण यांच्या प्रेरणेने व परमपूज्य आनंददेवजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुग्रंथ साहिब भवन गुरुद्वारा नांदेड येथे राज्यस्तरीय योगासन स्पर्धा घेण्यात आली। या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातील 18 जिल्ह्यांमधून 288 स्पर्धक सहभागी झाले। नागपूर जिल्ह्यातील एकूण 16 स्पर्धक सहभागी झाले। त्यामधून सिनियर एकल 15 ते 25 वयोगटात वैभव श्रीरामे कल्याणी चुटे हे विजयी झाले। सिनियर ग्रुप टीम 15 ते 25 वयोगटात सृष्टी शेंडे, आदिती चौधरी, कल्याणी चुटे, शुभम वंजारी, वैभव देशमुख, वैभव श्रीरामे या सर्वांची दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेकरता निवड करण्यात आली आहे। पतंजली योग समितीचे राज्य प्रभारी विष्णू भुतडा, महिला पतंजली राज्य प्रभारी शोभा भागिया, शंकर नागापुरे यांच्यासह नांदेड जिल्हा समितीने हे आयोजन केलं। विजयी चमूंनी सामूहिक योगासनाचं सहज प्रात्यक्षिक करून दाखवलं व उपस्थितांची मनं जिंकली। राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये पतंजली योग समिती नागपूरच्या स्पर्धकांनी महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्याचा नावलौकिक केला। राज्य पातळीवर विजय संपादन करून राष्ट्रीय स्पर्धेत त्यांनी प्रवेश मिळवला आहे। प्रशिक्षक संदेश खरे यांचं भारत स्वाभिमान जिल्हाध्यक्ष प्रदीप काटेकर, पतंजली जिल्हा प्रभारी छाजूराम शर्मा, महिला पतंजलीच्या उर्मिला जुवारकर व युवा भारतचे पंकज बांते, नागपूर जिल्हा ग्रामीण समन्वयक प्रभारी किशोर ढुंढेले, राज्यस्तरीय सदस्य शशिकांत जोशी, रितू चरघर, भावना टेंभरे यांच्यासह जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांनी विजयी स्पर्धकांचं अभिनंदन केलं। राष्ट्रीय स्पर्धेत यशासाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। पियुष जिंजूवाडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।